भारतीय लष्करानं मिसाईल स्ट्राईक करून पाकिस्तानसह दहशतवाद्यांना थेट संदेश दिला। पहलगाम हल्ल्याच्या 16 दिवसानंतर भारताने या हल्ल्याचा बदला घेतला। पाकिस्तानविरोधात जी कारवाई करण्यात आली त्याला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले होते। भारतीय लष्कराने पाकिस्तानातील 9 ठिकाणी मिसाईल अटॅक केला। या हल्ल्यासाठी 7 मे 2025 रोजी रात्री दुपारचे 12:37 वाजता निश्चित करण्यात आला। भावलपूर, चक अमरू, भिंबेर, मुरिदके, मुझफ्फराबाद, कोटली, सियालकोट, गुलपूर आणि बाग या ठिकाणी हे हल्ले करण्यात आले। येथे जैश ए मोहम्मदचे लॉन्च पॅड होते। पण तुम्हाला माहिती आहे का की पाकिस्तानवरील हल्ल्याचा अंतिम फैसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाही तर दुसऱ्या व्यक्तीने घेतला होता। त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर संपूर्ण योजना मांडली आणि त्यांच्याकडून परवानगी घेण्यात आली। ऑपरेशन सिंदूर केव्हा, कधी आणि कसे राबवले गेले, काय आहे ती इनसाइड स्टोरी, कोण आहे ती व्यक्ती? ऑपरेशन सिंदूरची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या खांद्यावर होती। त्यांची विशेष टीम त्यासाठी तयार होते। ऑपरेशनपूर्वी पहिल्या टप्प्यात पाकिस्तान अंतर्गत सुरू असलेल्या लष्करी आणि दहशतवादी यांच्या हालचालींची माहिती जमा करण्यात आली। इंटेलिजन्स इनपुट जमा केल्यानंतर दहशतवादी लपलेल्या ठिकाणी एकामागून एक हल्ले करण्यात आले। सकाळचे 9:48 भारतीय लष्कराने मिसाईल स्ट्राईक करून पाकिस्तानसह दहशतवाद्यांना थेट संदेश दिला। पहलगाम हल्ल्याच्या 16 दिवसानंतर भारताने या हल्ल्याचा बदला घेतला। पाकिस्तानविरोधात जी कारवाई करण्यात आली त्याला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले होते। भारतीय लष्कराने पाकिस्तानातील 9 ठिकाणी मिसाईल अटॅक केला। या हल्ल्यासाठी 7 मे 2025 रोजी रात्री दुपारचे 12:37 वाजता निश्चित करण्यात आला। भावलपूर, चक अमरू, भिंबेर, मुरिदके, मुझफ्फराबाद, कोटली, सियालकोट, गुलपूर आणि बाग या ठिकाणी हे हल्ले करण्यात आले। येथे जैश ए मोहम्मदचे लॉन्च पॅड होते। पण तुम्हाला माहिती आहे का की पाकिस्तानवरील हल्ल्याचा अंतिम फैसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाही तर दुसऱ्या व्यक्तीने घेतला होता। त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर संपूर्ण योजना मांडली आणि त्यांच्याकडून परवानगी घेण्यात आली। ऑपरेशन सिंदूर केव्हा, कधी आणि कसे राबवले गेले, काय आहे ती इनसाइड स्टोरी, कोण आहे ती व्यक्ती? ऑपरेशन सिंदूरची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या खांद्यावर होती। त्यांची विशेष टीम त्यासाठी तयार होते। ऑपरेशनपूर्वी पहिल्या टप्प्यात पाकिस्तान अंतर्गत सुरू असलेल्या लष्करी आणि दहशतवादी यांच्या हालचालींची माहिती जमा करण्यात आली। इंटेलिजन्स इनपुट जमा केल्यानंतर दहशतवादी लपलेल्या ठिकाणी एकामागून एक हल्ले करण्यात आले। यानंतर जिथे जिथे दहशतवादी लपलेले आहेत त्यांची प्रशिक्षण केंद्र आहेत, त्यांची जिथे दहशतवादी तयारी करण्याची फॅक्टरी आहे त्यावर धडाधड मिसाईल डागण्याचे ठरवण्यात आले। या सर्व ठिकाणी इंटेलिजन्सचे बारीक लक्ष ठेवण्यात आले। हल्ल्याचा जबरदस्त प्लॅन तयार होताच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दीर्घ चर्चेनंतर केवळ दहशतवाद्यांनाच टार्गेट करण्याचे ठरले। पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चेनंतर डोभाल यांनी त्यांच्या खास पथकासोबत पुन्हा एकदा बैठक घेतली। कंट्रोल रूम आणि हल्ला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानंतर टार्गेटेड हल्ले करण्याचं नियोजन करण्यात आले। त्यासाठीची अजून खास योजना आखण्यात आली। या हल्ल्यासाठी एनटीआरओने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली। हल्ल्याच्या अंतिम योजनेसाठी अजित डोभाल हे पुन्हा पंतप्रधानांना भेटले। पंतप्रधान मोदी यांनी हल्ला करण्यास मंजुरी दिली। त्यानंतर अत्यंत छोट्या टीमला याविषयीची तातडीने माहिती देण्यात आली। कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली। ही कंट्रोल रूम अजित डोभाल यांच्या देखरेखीत हल्ल्याची सर्व योजना राबवण्यात आली। इशारा मिळताच भारतीय फायटर जेट्सने ऑपरेशन सिंदूरचा निर्णायक वार केला। रात्री ठीक दुपारचे 12:37 वाजता भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर मिसाईल डागले। पाहता पाहता दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली। त्यानंतर पाकिस्तान हादरला। एप्रिल 22 मोदींना सांगा, 7 मे मोदींनी दाखवून दिले। 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम हल्ला करण्यात आला होता। या दिवशी देशभरातील 26 निरपराध पर्यटकांची हत्या करण्यात आली होती। त्यांना धर्म विचारून मारण्यात आले होते। त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली। पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची मागणी सर्वच स्तरातून करण्यात आली। दहशतवाद्यांनी पर्यटकांना मारताना मोदीला सांगा असा संदेश दिला होता। हल्ल्याला 16 दिवस उलटल्यानंतर 7 मे रोजी मध्यरात्री पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना मोठा झटका बसला। ही तारीख आता पाकिस्तानसह दहशतवादी लवकर विसरणार नाही। भारताविरोधात कारवाया करणे किती महागात पडले हे दिसून आले। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने दहशतवाद्यांचे मुडदे पाडले। हा हल्ला करून भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला। एप्रिल 22 रोजी पहलगाम हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून ठार केले होते। त्यांना कलमा वाचा, त्यांचे खतना झाले की नाही हे तपासून गोळी मारली होती। तर या हल्ल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना मोदीला सांगा असे सांगण्यात येत होते। या हल्ल्यामुळे देशात पाकिस्तानाविरोधात संताप उसळला होता। देशातील प्रत्येक कोपऱ्यातून पाकिस्तानवर हल्ला करण्याची मागणी करण्यात येत होती। पाकिस्तानमधील नेते भारत हल्ला करणार असे दिवसरात्र बरळत होते। त्यातील अनेकांनी कुटुंबियांना परदेशात पाठवले होते। 22 एप्रिलचा बदला 7 मे रोजी। आज म्हणजे 7 मे रोजी मोदी यांनी दाखवून दिले की पहलगामवरील हल्लेखोरांना भारत कुठूनही शोधून ठार करू शकतो। पहलगाम हल्ल्याच्या 16 दिवसानंतर 7 मे रोजी रात्री भारताने
पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर मिसाईल डागल्या. या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या ठिकाणचे 70हून अधिक दहशतवादी नरकात गेले आहेत. भारताने मौलाना मसूद अझहरपासून ते दहशतवादी हाफिज सईद या दोघांच्या दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले. ते नेस्तनाबूत करण्यात आले. भारताने या 16 दिवसांत इंटेलिजन्सच्या आधारे योजना तयार करून दहशतवाद्यांना ठार केले. पाकिस्तानला भारत हल्ला करेल याची शाश्वती होती. पाकिस्तानची भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या रूपाने खरी करून दाखवली. मध्यरात्री पाकड्यांची झोप उडाली. या ऑपरेशन सिंदूरमुळे मध्यरात्रीच पाकड्यांची झोप उडाली. भारताच्या या हवाई स्ट्राईकमुळे पंजाबमधील लाहोर ते पाकव्याप्त काश्मीरपर्यंत हाहाकार माजला. भारतीय मिसाईलच्या धमाक्यामुळे इस्लामाबादपर्यंत हादरे बसले. भारतीय वायुसेनेने हे हल्ले केले. सूत्रांच्या माहितीनुसार राफेल आणि सुखोई यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर बॉम्ब टाकले. या ऑपरेशनची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याकडे होती. त्यांनीच या हल्ल्याला अंतिम रूप दिले. या ऑपरेशनवर रात्रभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बारीक लक्ष होते. अजित डोभाल हे त्यांना या ऑपरेशनची बारीक-सारीक माहिती देत होते. या हल्ल्यात केवळ दहशतवादी ठिकाणांवरच हल्ले करण्यात आले. त्यांनी कल्पना केला नसेल असा धडा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार दौऱ्यादरम्यान पहलगाम हल्ल्यावर तीव्र शोक व्यक्त केला. त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. इतकेच नाही तर त्यांनी पाकिस्तान आणि त्यांच्या दहशतवाद्यांना कडक इशारा दिला. या हल्ल्याचे मास्टरमाइंड, त्यांचे समर्थक यांना त्यांनी कल्पना पण केली नसेल असा धडा शिकवणार असल्याचा कडक इशारा पंतप्रधानांनी दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच दिल्लीत अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ लौरेन्को यांच्यासह एक संयुक्त पत्रपरिषद घेतली. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याचा विषय घेतला. अंगोला आणि भारत या दोघांचं मत आहे की दहशतवाद हा मानवजातीसाठी सर्वात मोठा धोका आहे. आम्ही दहशतवाद आणि त्यांच्या समर्थकांविरोधात कडक कारवाईसाठी वचनबद्ध आहोत. सीमापार दहशतवाद विरोधातील आमच्या लढाईत अंगोलाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी राष्ट्रपती जोआओ लौरेन्को यांचे आभार मानले. दहशतवादांविरोधात कडक पाऊल टाकण्याची वचनबद्धता त्यांनी पुन्हा उद्धृत केली होती. ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं कोणी? ऑपरेशन सिंदूर हे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. पंतप्रधानांनीच हे नाव सुचवले होते. लष्कराला त्यांनी या कारवाईचे, मोहिमेचे नाव ऑपरेशन सिंदूर असे ठेवण्याचे निर्देश दिले होते. हेच नाव या कारवाईला कायम ठेवण्यात आले. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम हल्ल्यात लेफ्टनंट विनय नरवाल हे शहीद झाले होते. त्यांच्या पत्नी हिमांशी नरवाल यांच्या सिंदूरचा सन्मान राखत ऑपरेशन सिंदूर हे नाव समोर आल्याचे सांगण्यात येते. ऑपरेशन सिंदूरची स्टोरी. ऑपरेशन सिंदूरचा पाया नॅशनल टेक्नॉलॉजी रिसर्च ऑर्गनायझेशन NTRO याने ठेवला. पाकिस्तान आणि POKमधील लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांच्या ठिकाणाची माहिती घेण्यात आली. या ठिकाणीची ओळख पटवण्यात आली. पाकिस्तानमध्ये आत घुसून हल्ला करण्याची अंतिम तयारी करण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी ही योजना पंतप्रधानांसमोर ठेवली. मोदी यांनी त्याला मंजुरी दिली. त्यानंतर 7 मे रोजी रात्री जवळपास 1 वाजता पाकिस्तान हादरला. भारताने दहशतवादी ठिकाणांवर जोरदार हल्ला चढवला. भारताने कुठे कुठे केला हल्ला? बहावलपूर, मुझफ्फराबाद, कोटली, बाघ, मुरीदके, गुलपूर, मेहमुना, जोया, बिंबर. असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. नक्कीच.